हॅलो मित्रांनो, माझं नाव शीला ठाकूर आहे आणि आम्ही एक सीजी सिरीज करायचं ठरवलं आहे आणि त्यामध्ये माझं टॉपिक दिलेला आहे पॉइंटर्स. व्हॉट इज पॉइंटर? पॉइंटर इज अ व्हेरिएबल दॅट कॅन स्टोअर द मेमरी ॲड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. म्हणजेच काहीतरी पॉइंटर हा एक असा व्हेरिएबल आहे जो दुसऱ्या व्हेरिएबलचं मेमरी ॲड्रेस स्टोअर करतो. आणि ह्याचा वापर कशासाठी केला जातो तर मेमरी मॅनेजमेंटसाठी आणि डेटा हँडलिंगसाठी याचा वापर केला जातो. तर आपण आता पॉइंटरचं सिंटॅक्स काय आहे ते बघून घेऊया. तर आपण पॉइंटरचा सिंटॅक्स पाहतो आहे. पॉइंटरच्या सिंटॅक्समध्ये आधी डेटा टाईप असतो आणि त्यानंतरनं आपल्या जे काही व्हेरिएबल आहे त्याचं नाव असतं. असा हा आपला पॉइंटरचा सिंटॅक्स आहे. आणि पॉइंटर हा मेनली कशासाठी म्हणजे यूज केला जातो तर पॉइंटर हा स्वतः डायरेक्टली एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू घेत नाही. तो व्हॅल्यू घेताना काय करतो तर तो त्या व्हेरिएबलच्या मेमरीमध्ये जी व्हॅल्यू स्टोअर केली जाते त्या मेमरीला घेतो, कारण त्या मेमरीमध्ये ऑलरेडी त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू स्टोअर असते. तर आपण हे एक छोट्याशा एक्झाम्पलवरनं बघूया. तर आपण आता सर्वात आधी इथे बघूया की आता समजा आपण एखादा व्हेरिएबल घेतला आहे तर त्याचं नाव काय. तर समजा आपण एन नावाचं व्हेरिएबल घेतलाय, त्यासाठीचं व्हॅल्यूज आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याचं जे मेमरी अलोकेट केलं तर त्याचे ॲड्रेसेस आपण त्याला देऊया. त्यात आपण सुरुवातीला ॲड्रेसेस असे देऊ शकतो. आणि आपल्याला एन हा आपल्याला डेटा टाईपचं आपलं समजा नाव आहे. एन मध्ये आपण 20 ही व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे. तर ज्या वेळेला आपण एनला हा पॉइंटर ज्या वेळेला देतो तर पॉइंटर काय करतो, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता ptr_n जर घेतला तर हा पॉइंटर काय करणार तर ज्या ठिकाणी म्हणजे 20ची व्हॅल्यू ज्या मेमरीमध्ये स्टोअर केलेली आहे त्या मेमरीचा ॲड्रेस घेणार, पण ऑलरेडी त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर असल्यामुळे इनडायरेक्टली त्या पॉइंटरची व्हॅल्यू ही 20च होणार. म्हणजे डेटा जे काही आपल्या एनची व्हॅल्यू आहे ती पॉइंटरची व्हॅल्यू होऊन जाणार. तर आता आपण बघूया की म्हणजे त्याचं जर साईज कशी असते पॉइंटरची. तर पॉइंटरची साईज ही त्याच्या सिस्टमवरती डिपेंड असते. जसं फॉर एक्झाम्पल 32 बिट सिस्टम जर आपण घेतली तर त्या 32 बिट सिस्टममध्ये ती पॉइंटरची साईज जी आहे ती 4 बाईट असते. आणि जर आपण 64 बिटचं जर सिस्टम घेतलं तर त्याच्यामध्ये ही त्याची जी व्हॅल्यू साईज जी असते पॉइंटरची ती 8 बाईटची असते. अशा प्रकारे ह्याची व्हॅल्यू असते. आणि जसं की आपण सिंटॅक्स मध्ये पाहिलं की मी तिकडे मेन्शन केलं होतं स्टार पॉइंटर__ आपण म्हणजे हे नेम होतं आपलं डेटा टाईपचं जे काही नेम होतं त्यातला जो हा स्टार आहे आपण याला ॲस्ट्रिक म्हणतो. आणि हा ॲस्ट्रिक कशासाठी यूज केला जातो तर म्हणजे हा डिक्लेअर केलं पॉइंटर जेव्हा डिक्लेअर करतो त्यावेळेला हा जो ॲस्ट्रिक सिम्बॉल आहे तो डेटा टाईपचं जे काही नेम आहे त्याच्या पूर्वी लिहिला जातो. त्यामुळं हे त्याचा सिंटॅक्समध्ये हा ॲस्ट्रिकचा असा यूज आहे. मी जे थोड्या वेळापूर्वी तुम्हाला एक हे सांगितलं एक्झाम्पल सांगितलं की नेम त्याचं जे व्हॅल्यू आणि ॲड्रेस आहे तर ते कसं घेतं आपण एक छोट्याशा प्रोग्रामवरनं चेक करूया. आता सगळ्यांना ही जशी माहिती आपली हेडर फाईल आहे, प्री प्रोसेसर आहे ज्याच्यामध्ये स्टँडर्ड इनपुट आउटपुट असतं. आणि इथे आपण एक एक्झाम्पल करून बघूया की कसं नेमकं हे प्रोसेस होतं.
तर यामध्ये आपण घेऊया, आपण आधी मेन फंक्शन मध्ये आपण इकडे एक इंटिजर डिक्लेअर करूया. फॉर एक्झाम्पल आपण मगाशी घेतलं होतं तसंच इंटिजर n इक्वल्स टू 20 ही व्हॅल्यू देऊया आपण त्याला. नंतर आपण त्याचं पॉइंटरचं डिक्लेरेशन करूया, जसं की तर इथे आपण पॉइंटरचं डिक्लेरेशन केलेलं आहे. त्यानंतर आपण जी n ची व्हॅल्यू घेतली आहे आपण ती प्रिंट करून घेऊया. आपण हे सॉरी n ची जी व्हॅल्यू घेतली आहे ती प्रिंट करून घेऊया. व्हॅल्यू ऑफ n इज %d स्लॅश आपण नेक्स्ट लाईनला जाण्यासाठी कॉमा n, म्हणजे n मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर केली आहे आपण तिकडे प्रिंट करून घेतली आहे. त्यानंतर ना आपण त्याचं इनिशियलायझेशन करूया पॉइंटरशी. नंतर ना ptr इज इक्वल्स टू %ऑफ n, म्हणजे काय झालं इकडे इनिशियलायझेशन ऑफ पॉइंटरचं इनिशियलायझेशन झालं इकडे. हे केल्यानंतर ना ज्या वेळेला आपण ह्याला प्रिंट करणार आहोत, म्हणजे आपल्याला आपण जसं की म्हणतो की पॉइंटर हा एखाद्या व्हेरिएबलचं मेमरी ॲड्रेस रीड करतो, तर आपण ते कसं करतो ते आपण चेक करूया. जर आता आपण व्हॅल्यू ऑफ ptr इज म्हटलं तर %d, जर आपण ptr नुसता इकडे प्रिंट केला तर हे काय देईल, तर ptr मध्ये आपण काय केलेलं मेमरी ॲड्रेस इकडे स्टोअर होतो, तर n चा जो मेमरी ॲड्रेस आहे तो इकडे प्रिंट होणार आहे आउटपुट मध्ये. आणि जर आपल्याला व्हॅल्यू तिकडे प्रिंट करायची असेल तर तिथं प्रिंट आहे व्हॅल्यू ऑफ ptr इज %d. जर आपण इकडे ॲस्ट्रिक ptr घेतलं तर तो त्याच्या व्हॅल्यू इकडे रीड करणार आहे. तर इथे आपण पाहू शकतो आपला प्रोग्राम इकडे असं संपलेला आहे. इकडे आपण क्लोजिंग ब्रॅकेट घेतलं आणि त्यानंतर ह्याचं जे आउटपुट आहे, जर आपण इकडे पाहिलं, जर प्रिंटएफ आपण %d जर नुसतं ptr प्रिंटएफ केलं तर त्याची जी काही मेमरी अलोकेट झाली, फॉर एक्झाम्पल 100,180 समथिंग लाईक दॅट, आणि नंतर जर आपण त्याला $ptr जर आपण प्रिंट केलं तर त्या म्हणजे $ptr मध्ये जी व्हॅल्यू n ची जी व्हॅल्यू स्टोअर झाली आहे ती इकडे प्रिंट होणार, ती आहे 20. तर हे एक सिंपल एक्झाम्पल होतं, म्हणजे की समजायला की नेमकं पॉइंटर काय असतं आणि ते कसं मेमरी अलोकेशन घेतं हे समजण्यासाठी आपण एक सिंपल एक्झाम्पल पाहिलं. आणि आता आपण बघूया की पॉइंटर्सचे टाईप किती आहेत. तर पॉइंटर्सचे ना 8 टाईप्स आहेत. जसं की फर्स्ट आहे नल पॉइंटर. नल पॉइंटर काय करतो, तर नल पॉइंटर मध्ये म्हणजे हा व्हॅलिड धरला जात नाही मेमरी लोकेशनसाठी, म्हणजे तिथे आपण नल पॉइंटर म्हणून त्याला यूज केला जातो. सेकंड जो आहे वॉइड पॉइंटर आहे. वॉइड पॉइंटर म्हणजे वॉइड पॉइंटर काय करतो, हा काय करतो कुठल्याही टाईपचं जर कुठलाही डेटा टाईप जो असतो ना त्याच्यासाठीचं जे मेमरी अलोकेशन असतं ते वॉइड पॉइंटर करतो. थर्ड जे आहे ते फंक्शन आहे, फंक्शन पॉइंटर. तर फंक्शन पॉइंटर काय करतं, तर फंक्शन पॉइंटर हे एखाद्या डेटा टाईपला पॉइंट न करता ते फंक्शनला पॉइंट करतं, त्याच्यासाठी हे फंक्शन पॉइंटर यूज केलं जातं. फोर्थ आहे ॲरे पॉइंटर. ॲरे पॉइंटर काय करतं, तर हा पॉइंट करतो ज्या ॲरे मधला जो फर्स्ट एलिमेंट असतो त्याला पॉइंट करण्यासाठी ॲरे पॉइंटर यूज केला जातो. त्यानंतर ना फिफ्थ आहे कॉन्स्टंट पॉइंटर. कॉन्स्टंट पॉइंटरचं काम काय आहे, जर समजा एखाद्या आपण मेमरी ॲड्रेस याला अलोकेट केला तर हा कॉन्स्टंट राहतो, परत इनिशियलाइज केला जात नाही, त्यामुळे हा कॉन्स्टंट पॉइंटर यूज केला जातो. सिक्स जो टाईप आहे तो स्ट्रक्चर पॉइंटर आहे. स्ट्रक्चर पॉइंटर काय करतो, तर हा पॉइंट करतो स्ट्रक्चर मध्ये जी काही म्हणजे
होल्ड करतो, स्ट्रक्चरची जी मेमरी आहे ती होल्ड करण्याचं काम स्ट्रक्चर पॉइंटर करतो. त्याच्यानंतर ना डेलिंग पॉइंटर आहे. डेलिंग पॉइंटर काय करतो, तुमचे जे मेमरी मधले जे फ्रीज झालेलं लोकेशन असतं ते तुम्हाला पॉइंट आउट करायचं डेलिंग पॉइंटर काम करतो. आणि 8 जे आहे ते डबल पॉइंटर आहे. डबल पॉइंटर काय करतं, तर डबल पॉइंटर हा मेमरी होल्ड करतो, दुसऱ्या व्हेरिएबलला जी अलोकेट झालेली मेमरी असते ती होल्ड करण्याचं काम हे डबल पॉइंटरचं आहे. अशा प्रकारे हे 8 टाइप्स आहेत पॉइंटरचे. आता आपण एक सिंपल स्वाईपचा प्रोग्राम बघूया, त्यातनं आपल्याला म्हणजे क्लिअर होईल नेमकं पॉइंटर काय आहे आणि ते कसं वर्क करतं. तर प्रोग्रामला स्टार्ट करूया आपण. जसं आपल्याला माहिती आहे आपले स्टँडर्ड लायब्ररी म्हणजे जे काय हेडर फाईल आहे ते घेतल्याशिवाय आपला प्रोग्राम काय होत नाही. हे केलं, यामध्ये आपण स्वाईप ऑफ 2 नंबर्स बघणार आहोत, त्यामुळे आपण एक फंक्शन देऊया, स्वाईप फंक्शनला कॉल देऊ, हे करूया, स्वाईप फंक्शन लिहूया. याच्यामध्ये कारण स्वाईप फंक्शन आहे म्हणून आपल्याला माहितीच आहे की स्वाईप करायचं 2 नंबरचा म्हणजे एक टेम्पररी व्हेरिएबल तर आपल्याला हवाच आहे, त्यामुळे आपण एक टेम्पररी व्हेरिएबल पण घेऊया. आणि ज्याला आपण एक्स ची जी व्हॅल्यू आहे ती आपण त्याला हे करूया, असेंड म्हणजे त्याला ऍड्रेस करूया एक्स ची व्हॅल्यू. त्यानंतर ना आपल्याला स्वाईप करायचंय, त्यामुळे ऑब्व्हियसली आपल्याला इकडे याची व्हॅल्यू त्याला आणि त्याची व्हॅल्यू याला करायची असल्यामुळे आपण इथे काय करतोय, इथे काय करतोय, वाय ची जी व्हॅल्यू आहे वाय मध्ये स्टोअर केलेली ती एक्स ला आपण असाइन करतोय. आणि इथे आपण वाय ची जी व्हॅल्यू आहे ती टेम्पररी व्हेरिएबल म्हणजे टेम्पररी व्हेरिएबल मध्ये काय स्टोअर आहे आपला ऑलरेडी एक्स स्टोअर आहे, म्हणजे ओरिजिनल जो आपला व्हेरिएबल आहे त्याला आपण वाय ची व्हॅल्यू असाइन करतोय. आता जाऊया आपण मेन फंक्शन कडे. आता आपण जे काही व्हेरिएबल आहेत म्हणजे ते आपण घेऊन बघूया की कसं ते होतं, एक्झॅक्टली स्वाईप कसं होतं. इंटिजर a इक्वल्स टू 10 घेतला आपण आणि b इक्वल्स टू 20 घेतला, तर मग हे आफ्टर स्वाईप आपल्याला काय रिझल्ट भेटला पाहिजे ते बघण्यासाठी आपण इथे हे करूया. तर आपण जे काही व्हॅल्यूज घेतल्या आहेत a आणि b च्या त्या आपण इकडे आधी प्रिंट करून घेऊया. बिफोर स्वाईप म्हणजे स्वाईप करण्याच्या आधी, बिफोर स्वाईप a इक्वल्स टू %d, b इक्वल्स टू %d, a आणि b. नंतर ना आपण त्याला स्वाईप करणार आहोत, तर ते स्वाईप करूया इकडे. स्वाईप म्हणजे स्वाईप फंक्शनला आपण कॉल देणार आहोत की विथ त्याच्या ऍड्रेसेस सोबत, मेमरी ऍड्रेसेस सोबत a च्या आणि b च्या. त्यानंतर ना आपण स्वाईप केल्यानंतर ना काय आपल्याला भेटलं पाहिजे त्यासाठी प्रिंटफ टाकूया. आफ्टर स्वाईप a इक्वल्स टू %d, b इक्वल्स टू %d, a आणि b आपण इकडे आपण प्रिंट करून घेणार आहोत. रिटर्न 0. ते आपलं मेन फंक्शन संपलं आहे. तर याचा आउटपुट कसं येणार आहे, तर आधी जसं आपण प्रिंट करणार आहोत तर त्यानुसार a ची व्हॅल्यू इक्वल्स टू 10 आहे आणि b ची व्हॅल्यू इक्वल्स टू 20 आहे. तर ज्या वेळेला आपण इकडे स्वाईप फंक्शनला कॉल देणार आहोत त्यावेळेला a ची व्हॅल्यू ही 20 होणार आहे आणि b ची व्हॅल्यू इक्वल्स टू 10 होणार आहे. हे अशा प्रकारे आपण पॉइंटर यूज करू शकतो. तर अशा प्रकारे आपण आज पॉइंटर टॉपिक पाहिला आहे. तर पॉइंटर्स वरती भरपूर एक्झाम्पल आहेत, तर मी त्यातला फक्त छोटा 1-2 एक्झाम्पल देऊन तुम्हाला शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की पॉइंटर एक्झॅक्टली आहे काय, ते कसं वर्क करतं. त्यावर खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही याचे प्रॅक्टिस करू शकता आणि पॉइंटर हा पूर्णपणे समजून घेऊ शकता. थँक्यू.